Limitations of film advertising. First is indifference. The audience may be different to film advertising. They are basically interested in feature films rather than advertisements. Most of the audience resent such ad message during the entertainment. मोस्टली आता फिल्म ॲडव्हर्टायझिंगमध्ये जो ऑडियन्स आहे हा फिल्मला बघण्यासाठी जास्त तिथे आलेले असतात. मीन्स त्यांचा जो इंटरेस्ट आहे हा ती मूव्ही किंवा ती जी फिल्म आहे ती बघणे हा जास्त करून असतो. ते तिथे ॲड्स बघण्यासाठी आलेले नसतात. सो देअर इज इंडिफरन्स. नेक्स्ट इज लिमिटेड ऑडियन्स. Appeal is made to certain limited number of people in cities and industrial centers. सी फिल्म ॲडव्हर्टायझिंगमध्ये त्या थिएटरमध्ये किंवा ती मूव्ही स्टार्ट होण्याच्या आधी ज्या काही ॲड दाखवल्या जातात, ॲड्स ज्या काही तिथे कम्युनिकेट होतात. मोस्टली काय होतं, तर त्या थिएटरमध्ये जितके ऑडियन्स प्रेझेंट आहेत, जितके व्ह्यूअर्स आहेत, त्यांच्यापर्यंतच फक्त ती ॲड जी आहे, ही कम्युनिकेट होते. त्यांच्यापर्यंतच पोहोचते. सो हिअर इज लिमिटेड ऑडियन्स. त्या मूव्हीत त्या थिएटरमध्ये जेवढे ऑडियन्स तिथे प्रेझेंट असतील, जितके व्ह्यूअर्स असतील, तेवढेच फक्त त्यापर्यंतच फक्त ॲड जी आहे, ही पोहोचणार आहे. सो हिअर इज लिमिटेड ऑडियन्स. Next is short life. The life of film advertising is very short, that is, a few seconds or minutes. सी आपण जशा टेलिव्हिजनवरती ॲड्स ज्या आहेत, ह्या बघत असतो. टेलिव्हिजनवरती काय होतं, तर त्या ॲड्स ज्या आहेत, ह्या फ्रिक्वेंटली लागत असतात. मीन्स जो आपण प्रोग्राम बघतोय, तर तो प्रोग्राम बघताना मध्ये ॲड ब्रेक्स येतात. तर त्यामध्ये ॲड फ्रिक्वेंटली चालू असतात. पण इथे सिनेमा ॲडव्हर्टायझिंगमध्ये काय होतं, तर सिनेमा स्टार्ट होण्याच्या आधी फिल्म, सिनेमा, मूव्ही जे काही आहे, तर ते स्टार्ट होण्याच्या आधी ॲड्स दाखवल्या जातात अँड इट हॅज व्हेरी शॉर्ट लाईफ. त्यांना खूप शॉर्ट लाईफ आहे. काही फ्यू सेकंड्स किंवा मिनिट्ससाठी फक्त ह्या ॲड्स असतात. अनलाइक द प्रिंट अँड टेलिव्हिजन मीडिया दॅट ऑफर्स द पॉसिबिलिटी ऑफ फ्रिक्वेंट इन्सर्शन्स. आणि ह्या ज्या काही ॲड्स आहेत, ह्या एकदाच ह्या लागून जातात. फिल्म ॲडव्हर्टायझिंगमध्ये आपण सतत फ्रिक्वेंटली ॲड्स ज्या आहेत, ह्या दाखवू शकत नाही. एकतर फिल्म स्टार्ट होण्याच्या आधी, मूव्ही स्टार्ट होण्याच्या आधी अँड नेक्स्ट इंटरव्हलला. इंटरव्हल जेव्हा होईल मूव्हीचा, तर तेव्हा ॲड ज्या आहेत, ह्या दाखवल्या जातात. सतत जसं आपण टेलिव्हिजनवर फ्रिक्वेंटली ॲड्स बघतो, तशा ॲड्स सिनेमा किंवा फिल्म ॲडव्हर्टायझिंगमध्ये येत नाहीत. That's why here is a short life. Advertisement may be watched by customers just once in a couple of weeks. Thus, there is less continuity in advertisement campaign which reduces its impact and memorability. आता जेव्हा कधी आपण सिनेमा ॲडव्हर्टायझिंग जेव्हा तिथे एखादी फिल्म रिलीज होईल, तर तेव्हा आपण ॲड जी आहे ही करणार आहोत. सो इथे ही जी ॲड आहे, तर ती लोकांपर्यंत त्याच वेळेला फक्त पोहोचणार आहे फॉर द कपल ऑफ वीक्स. सो देअर इज लेस कंटिन्युटी. ती ॲड कंटिन्युअसली लोकांच्या लक्षात राहणार नाही. म्हणजेच काय, तर जेव्हा टेलिव्हिजनवर कसं एकच ॲड सतत फ्रिक्वेंटली दिवसभर लागत असते, थोड्या-थोड्या वेळानंतर. सो ती लक्षात राहते, की आपल्याला त्याची रिकॉल व्हॅल्यू जी आहे ही खूप जास्त असते बिकॉज ती फ्रिक्वेंटली आपल्या डोळ्यासमोर असते. बट व्हॉट अबाउट फिल्म ॲडव्हर्टायझिंग? जेव्हा कधी फिल्म रिलीज होईल एखादी, कोणतीही, तेव्हा ती ॲड जी आहे दाखवली जाईल. मग तेव्हा जे काही ऑडियन्स असेल तेव्हा त्यांना ती ॲड दिसेल. नंतर ती त्यांना काही परत दिसणार नाही. सो लेस कंटिन्युटी अँड which reduces its impact of memorability. मेमोरॅबिलिटी म्हणजे सतत ती आपल्याला आठवत नाही ॲड. एकदा बघितली, विसरलो, संपलं. सो इट हॅज अ व्हेरी शॉर्ट लाईफ. नेक्स्ट इज expensive. It is an expensive medium of advertising as the cost of making film and screening it in cinema houses is high. Only large advertisers can afford to undertake and it is an film advertising. सी म्हणजे फिल्म ॲडव्हर्टायझिंग आहे हे एक्सपेन्सिव्ह आहे बिकॉज
the cost of making film and screening it in cinema house. फर्स्ट ती आपल्याला ॲड जी आहे ही बनवावी लागते अँड देन सिनेमा हाऊसमध्ये ती स्क्रीनिंग तिचं होत असतं आणि यासाठी जे एक्सपेंडिचर आहे हे खूप जास्त आपल्याला इन्कर्ड करावं लागतं. दॅट्स वाय इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह मीडियम. And only large advertisers can afford to undertake this type of advertising. So these are the disadvantages of film advertising. Film advertising चे हे disadvantages आहेत. See, आतापर्यंत आपण न्यूजपेपर ॲडव्हर्टायझिंग, देन मॅगझिन ॲडव्हर्टायझिंग, टेलिव्हिजन ॲडव्हर्टायझिंग, फिल्म ॲडव्हर्टायझिंग हे सगळे मीडिया टाइप्स बघितले. These are the traditional media types. And now we will see the new age media. So now we will start new age media. See, can you see this image? Yes. Yes, ma'am. तुम्ही आयडेंटिफाय करू शकता इथे मीडियामध्ये इथे हे जे इमेज आहे यामध्ये काय काय आहे? YouTube, Facebook, Instagram. येस, करेक्ट. अजून अजून काय काय दिसतंय? गुगल आहे इथे, दिसतंय का? LinkedIn, Pinterest. Yes, correct. So these are the new age media. न्यू एज मीडियामध्ये हे सुद्धा सगळे टाइप्स जे आहेत हे इन्क्लूड होतात. यात मोस्ट ऑफ इथे सोशल मीडियाज आहेत लाईक फेसबुक अँड ट्विटर. So we will see the new age media. New age media is the 21st century buzzword used to define all that related to the internet and the interplay between technology, then images and sound. 21st सेंचुरीमध्ये मोस्टली इंटरनेटचा जो यूज आहे हा खूप वाढलेला आहे आणि इंटरनेटशी रिलेटेड त्या टेक्नॉलॉजीचा यूज करून ॲडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत ह्या केल्या जातात. न्यू फॉर्म्स मीडिया refers to the content made available using different forms of age media electronic communication. आता इंटरनेटवरती ज्या काही ॲड्स तिथे केल्या जातात इट इज इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन. ॲडव्हर्टायझिंगमध्ये एखादी ॲड जी आहे ही कम्युनिकेट केली जाते बट विथ द हेल्प ऑफ इंटरनेट इट इज नोन ॲज अ इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन. मग आता यामध्ये बरेच मीडिया टाइप्स आहेत की ज्यामधून आपण इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन हे इंटरनेट यूज करून कम्युनिकेट करू शकतो. ज्या काही ॲड्स आहेत त्या New age media can be defined as those digital media that are interactive, incorporate two-way communication, and involve some forms of computing. See, आता न्यू एज जो मीडिया आहे ह्याची डेफिनेशन त्यांनी कशी केली आहे तर इट इज दोज डिजिटल मीडिया दॅट आर इंटरॅक्टिव्ह. या डिजिटल मीडिया हा जो डिजिटल मीडिया आहे हा इंटरॅक्टिव्ह आहे. नुसती वन वे प्रोसेस नाहीये, इंटरॅक्ट करू शकतो आपण. मीन्स इलेक्ट्रॉनिकली आपण एखादा मेल जरी केला, मेल थ्रू आपण ॲडव्हर्टाइज करू शकतो आणि त्या मेलवरती आपण फीडबॅक सुद्धा घेऊ शकतो. सो इट इज इंटरॅक्टिव्ह. इनकॉर्पोरेट two-way communication. It is not only one-way communication, it is two-way communication. We can communicate with our audience and we can get feedback from that. Feedback from those कस्टमर्स. आपण त्या कस्टमर्सकडून त्या प्रॉडक्ट रिलेटेड जो काही फीडबॅक आहे हा घेऊ शकतो. सो इट इज अ टू वे कम्युनिकेशन. इथे दोन्ही कम्युनिकेशन जे आहे टू वे कम्युनिकेशन आहे अँड इट इन्व्हॉल्व सम फॉर्म्स ऑफ कम्प्युटिंग. So this is new age media. Now we will see the digital media or internet advertising. The internet has become a fastest growing medium for advertising.
Internet advertising is also known as online advertising and web advertising. Is the form of advertising which uses the internet to deliver the promotional marketing message to the customer. The इंटरनेट ॲडव्हर्टायझिंगला ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग असंही म्हटलेलं आहे. इंटरनेट ॲडव्हर्टायझिंग मीन्स द ॲडव्हर्टायझिंग विथ द यूज ऑफ इंटरनेट. इट इज नोन ॲज अ ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग. Web advertising is the form of advertising which uses internet to deliver promotional marketing message. एखादा प्रोडक्ट जे आहे त्याचं प्रमोशन करण्यासाठी जो काही मार्केटिंग मेसेज आहे हा इंटरनेट थ्रू आपण कस्टमर्सपर्यंत ऑडियन्सपर्यंत पोहोचवू शकतो. Internet advertising includes email advertising, search engine advertising, social media, display advertising and mobile advertising. मग आता ह्या इंटरनेट ॲडव्हर्टायझिंग यामध्ये काय काय इन्क्लूड होतं तर ईमेल ॲडव्हर्टायझिंग. ईमेल मीन्स विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रॉनिक मेल. नेक्स्ट सर्च इंजिन ॲडव्हर्टायझिंग. सर्च बेस्ड आपण ज्या प्रकारचं सर्च इंटरनेटवर ज्या ज्या गोष्टी सर्च करतोय सर्च इंजिनवरती तर जसे ज्या प्रकारचे प्रोडक्ट आपण सर्च करतोय तर त्याच्याशी रिलेटेड सर्च बेस्ड ॲड्स जे आहेत हे आपल्याला येत जातात. देन सोशल मीडिया. सोशल मीडिया आपण ज्या प्रकारे सोशल मीडिया यूज करतोय तर त्या सोशल मीडियाचा यूज करून काही सोशल मीडियाचा यूज करून आपण आपल्या प्रोडक्ट जे आहेत हे ॲडव्हर्टाईज करू शकतो. देन डिस्प्ले ॲडव्हर्टायझिंग, मोबाईल ॲडव्हर्टायझिंग. सो दीज आर द फॉर्म्स ऑफ इंटरनेट ॲडव्हर्टायझिंग. Let's we see the forms of internet advertising. First is ad banner. This is the most basic type of internet advertising. A banner contains a short text or graphic to promote the product or services. Ad banner. Ad banner वर काय आहे तर इथे त्या प्रोडक्टशी रिलेटेड काही शॉर्ट टेक्स्ट त्या प्रोडक्टचं एक इन शॉर्ट ब्रीफमध्ये थोडं त्याच्याशी रिलेटेड टेक्स्ट जे आहे और ग्राफिक्स त्या प्रोडक्टशी रिलेटेड काही ग्राफिक्स तिथे यूज केलेले आहेत जेणेकरून ते प्रोडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल टू प्रमोट दॅट प्रोडक्ट. शॉर्ट टेक्स्ट देन अट्रॅक्टिव्ह इमेजेस सगळं यूज करून एक ॲड बॅनर तयार केलं जातं. इट अपियर्स ऑन थर्ड पार्टी वेबसाइट्स. इट प्रोव्हाइड्स अ हायपरलिंक टू ॲडव्हर्टायझर्स वेबसाइट. Banner ad allows the user to open advertiser's website as and when they click them. When they click them. See, ad banner जे आहे तर या ॲड बॅनरवर त्या प्रोडक्टशी रिलेटेड एक शॉर्ट टेक्स्ट जे आहे हे तिथे दिलेलं असतं. त्याचप्रमाणे तिथे जे काही पिक्चर्स असतील तर ते सुद्धा इमेजेस जे आहेत हे त्या ॲड बॅनरवरती ॲड बॅनरवरती तिथे दिलेले असतात टू प्रमोट दॅट प्रोडक्ट. अँड देन तिथे लिंक जी आहे त्या वेबसाईट म्हणजे ज्या वेबसाईटवरून ते प्रोडक्ट जे आहे हे ॲडव्हर्टाईज केलं जातं तर त्याची लिंक त्या ॲड बॅनरवर दिली जाते जेणेकरून त्या लिंकवर आपण क्लिक केल्यावर ते प्रोडक्ट जो ॲडव्हर्टायझर आहे जो प्रोडक्ट प्रमोट करतोय त्याची वेबसाईट तिथे ओपन होते. So this is ad banner. Next is websites. Website is the set of interconnected web pages which usually includes a home page. आता जी वेबसाईट आहे वेबसाईटवर वेगवेगळी पेजेस इंटरकनेक्ट केलेली असतात. मग त्यात एक होम पेज त्यानंतर जे मेन आहे की जिथे प्रोडक्ट ते प्रोडक्टशी रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे ती तिथे त्या पेजेसवरती अट्रॅक्टिव्हरित्या तिथे लावलेली असते. वेबसाईट जेव्हा आपण ओपन करतो तर त्याच्यावरती बरेच सारे पेजेस असतात. मग त्यामध्ये होम पेज आहे तर होम पेजवर बेसिक इन्फॉर्मेशन देन अजून नेक्स्ट त्या प्रोडक्टचे जे काही इमेजेस आहेत तर ते सुद्धा तिथे असतात. त्याचं शॉर्ट डिस्क्रिप्शन त्याचे बेनिफिट्स. सो या सगळी इन्फॉर्मेशन ही सगळी जी इन्फॉर्मेशन आहे वेबसाईटवर तिथे बनवून ठेवलेली असते. It is prepared and maintained as a collection of information
destined for public or private use. मग सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ही वेबसाईटवर तिथे असते. So the website is the set of interconnected web pages which usually includes a home page. So through website, the user can find information about some company's product, history of the company, additional services offered, etc. मग आता या वेबसाईटवर काय काय इन्फॉर्मेशन असते तर एखादी कंपनी असेल तर त्या कंपनीचे सगळे प्रॉडक्ट्स, देन कंपनीची सगळी हिस्ट्री, देन कंपनी कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते, हे सगळी इन्फॉर्मेशन तिच्या वेबसाईटवर अपलोड केलेली असते. सो you can easily visit that website and collect the information about that product. Next is sponsorship. Here, an advertiser sponsor an entire website, a section of site or specific page on the site. The sponsorship is exclusively for specific period of time. P. Sponsorship. काही अशी वेब पेजेस असतात की जिथे स्पॉन्सर्ड ऍड्स असतात. कॅन यू सी दिस इमेज? Yes, ma'am. सी इथे स्पॉन्सर्ड ऍड म्हणून इथे एक ॲरो केलाय. ॲरो दिसतोय का सगळ्यांना? हो. आता ही एक Yes. येस, ही एक वेबसाईट आहे कोणती तरी. सो तिथे या ऍडने ही स्पॉन्सर्ड ऍड आहे. सो अशा वेबसाईट्स ना काही स्पॉन्सर्ड ऍड असतात अँड दीज आर फॉर स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम. नॉर्मली तुम्ही सो इथे ही एक वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटला या ॲडने स्पॉन्सर केले. सो दिस इज द स्पॉन्सर्ड ॲड. नेक्स्ट इज interstitial. Interstitial ads appear between the web pages that the users request. These involve animated advertisements that pop-ups on a computer screen while downloading the website by user. आता मी एक इमेज तुम्हाला इथे दिसेल. Can you see this image? Next is pop-up window. Pop-up windows are new windows that pop-ups in a front of website. Advertisements that content appear to pop up in a new window as user website are known as so the user has to click on these ad to make them disappear. जे आपण बघितलं ना ह्या सुद्धा असा पॉपअप विंडोज आहेत किंवा कम्प्युटर स्क्रीनवर या रिमूव्ह ऍड्स कराव्या लागतात आपल्याला किंवा इथे क्रॉस मार्क असतो. सो द पॉपअप विंडोज म्हणजे आपण जी विंडो आपण चालू केलेली आहे तर त्या विंडोवरती अजून एखादी विंडो स्वतःहून पॉपअप होऊन ती चालू होते. सो पॉपअप विंडोज आर न्यू विंडोज दॅट पॉपअप इन फ्रंट ऑफ द वेबसाईट. त्या वेबसाईटवरती एखादी विंडो पॉपअप होऊन चालू होते अँड ॲडव्हर्टाइजमेंट दॅट कंटेंट ॲपियर टू पॉपअप इन न्यू विंडो आणि आपल्याला ती क्लोज करावी लागते. सो इथे जे क्रॉस इथे म्हणजे क्लिक किंवा स्किप ॲड हे जे प्रकार आहेत ही विंडो अशी डिरेक्टली पॉपअप होऊन येते आपल्या स्क्रीनवरती आणि आपल्याला त्या क्लोज कराव्या लागतात. हे कम्प्युटर स्क्रीनवर आहे. ही एक विंडो जी आहे ही. So these are the pop-up windows. Next is email advertising.
Ads that are sent through email are known as email ads. Email, electronic mail. These are similar to direct mail advertising. The advertiser can send them regular updates on specials, then discounts, new products, etc. नॉर्मली आपण जसे ईमेल करतो त्या ईमेल थ्रू प्रोडक्टची ॲडव्हर्टाइज जी आहे ही केली जाते. मग त्यामध्ये जेव्हा काही स्पेशल ऑफर्स असतात, काही डिस्काउंट दिलेलं असतं किंवा मार्केटमध्ये त्या कंपनीचं एखादं न्यू प्रोडक्ट अराईव्ह होत असेल, तर अशा प्रकारे ईमेल ॲडव्हर्टायझिंग थ्रू सुद्धा आपण कस्टमर्सपर्यंत इझिली पोहोचू शकतो. The email has ability to reach global audience at low cost. Next is classified ads. Classified ads is the method of advertising which is found common in newspaper. These are short ads charged for by the line and are one newspaper column wide. Classified ads are now commonly found on internet. Normally classified ज्या ads आहेत ह्या न्यूजपेपर ॲडव्हर्टायझिंगमध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये आपल्याला बघायला मिळायच्या. जे काही कॉलम्स असतात तर त्यामध्ये. बट आता ह्या क्लासिफाईड ज्या ॲड्स आहेत ह्या इंटरनेटवर सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. दीज आर द शॉर्ट ॲड्स. या शॉर्ट ॲड्स आहेत की यामध्ये शॉर्ट डिस्क्रिप्शन असतं. चार्ज बाय लाईन. जितक्या लाईन्स आहेत तसे त्यांना चार्जेस जे आहेत हे त्याचे पेड करावे लागतात. सो दीज आर द क्लासिफाईड ॲड्स. नेक्स्ट इज search based ads. Search based ads are predominantly text based and appear as a sponsored or paid ads when people search for particular phrase or keyword online. सर्च बेस्ड ॲड्स मीन्स आपण ज्या प्रकारच्या गोष्टी सर्च इंजिनवर सर्च करतो. मग एखादा प्रोडक्ट असेल, काही कीवर्ड्स असतील, मग ज्या प्रकारे आपण सर्च इंजिनवर ज्या गोष्टी सर्च करतोय तर त्याच्याशी रिलेटेड ॲड्स आपल्याला येत राहतात.